विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला तिसरा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कवी। काय नाव त्याचा? कवी। आणि या धड्यात हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये लेखकने काय दिले आहे किंवा कवीने काय दिले आहे। तर आपण पहिला काय बघणार आहे? कवीचा परिचय। काय बघणार आहे? कवीचा परिचय। तर चला बघूया कवी कोण आहे किंवा लेखक कोण आहे? हजारी प्रसाद द्विवेदी। कोण आहे? हजारी प्रसाद द्विवेदी। यांचा परिचय। जन्म 19 अगस्त 1907 दुबई का छपरा बलिया उत्तर प्रदेश। मृत्यू 19 मई 1979। किती है? 1979 उत्तर प्रदेश। परिचय। द्विवेदी जी हिंदी के शीर्षस्थ साहित्यकारों में से एक हैं। आप उच्च कोटि में निबंधकार, उपन्यासकार, आलोचक, चिंतक एवं शोधकर्ता हैं। प्रमुख कृतियां अशोक के फूल, कल्पनाता निबंध, बाण भट्ट की आत्मकथा, चारू चंद्रलेख, पुनर्नवा उपन्यास। कबीर हिंदी साहित्य की भूमिका, मेघदूत एक पुरानी कहानी, आलोचना और साहित्य इत्यादि। इतिहास। गद्य संबंधी आलोचना किसी विषय वस्तु के लक्ष्य को ध्यान में रखते हुए उसके गुण, दोष एवं उपयोगिता का विवेचन करने वाली विधा आलोचना है। प्रस्तुत पाठ में द्विवेदी जी ने संत कबीर के व्यक्तित्व, उनके उपदेश, उनकी साधना, उनके स्वभाव के विभिन्न गुणों को बड़े ही रोचक ढंग से स्पष्ट किया है। इथे जे लेखक आहे हजारी प्रसाद द्विवेदी यांनी कबीरची साधना केली आहे आणि त्यांचा गुण, त्यांचा स्वभाव, त्यांचा स्पष्टीकरण केले आहे। त्यांचं व्यक्तित्व कसं आहे असं स्पष्टीकरण केले आहे। तर चला बघूया। बघा, हिंदी साहित्य के 1000 वर्षों के इतिहास में कबीर जैसा व्यक्तित्व लेकर कोई लेखक उत्पन्न नहीं हुआ है। इथे हजारी प्रसाद द्विवेदी जो आहे त्यांनी काय म्हणाले आहे की इतिहासला, हिंदी साहित्य इतिहास हजारो वर्षी यांचा जो व्यक्तित्व आहे, कोणाचा? कबीरचा जो व्यक्तित्व आहे, कोणी पण असा लेखक उत्पन्न नाही झाला आहे। महिमा में यह व्यक्तित्व केवल एक ही प्रतिद्वंदी जानता है। आणि इथे म्हणाले आहे की जी महिमा म्हणजे त्यांचा जो प्रसार खूप होता, त्यांचा व्यक्तित्व केवल एक मात्र ही प्रतिद्वंदी म्हणजे त्यांचा दर्पण, प्रतिद्वंदी मतलब एकसारखा हे जानवत आहे। तुलसीदास, परंतु तुलसीदास और कबीर के व्यक्तित्व में बड़ा अंतर था। काय म्हणाले आहे? एक अजून आहे त्याचं नाव काय? तुलसीदास। पण तुलसीदास आणि कबीर यांचा व्यक्तित्व खूपच अंतर आहे। काय अंतर आहे? चला बघूया। यद्यपि दोनों ही भक्त थे, परंतु दोनों स्वभाव, संस्कार और दृष्टिकोन में एकदम भिन्न थे। दोघेही त्यांचे भक्त होते, परंतु त्यांचा स्वभाव, त्यांचा संस्कार, त्यांचा दृष्टिकोन एकदम भिन्न होते, म्हणजे वेगळे होते। मस्ती फक्काड़ना स्वभाव और सब कुछ ही झाड़ फटकार कर चल देने वाले तेज ने कबीर को हिंदी साहित्य का अद्वितीय व्यक्ति बना दिया है। इथे लेखक काय म्हणाले आहे? जसे मस्ती, फक्काडणा, स्वभाव यांचा स्वभाव काही वेगळा होता आणि झाड फटकाट असा तेज म्हणजे तेज प्रकाश होते। तसेच कबीर यांचा हिंदी साहित्यातून अद्वितीय व्यक्ती बनाया म्हणजे अनोखा माणूस बनवले आहे। उनकी वाणी में सब कुछ को पाकर उनका सर्वजनीय व्यक्तित्व विराजता रहता है। त्यांची जे वाणी आहे, वाणी म्हणजे बोलणं, त्यांची जो बोलणं आहे सगळं कुछ विसरून आणि सर्व विसरून आणि त्यांचा व्यक्तित्व ते विराजत राहत आहे। उसी ने कबीर की वाणी में अनसाधारण जीवन रस भर दिया है। त्याने ही कबीरची वाणी आहे त्यांच्यात अनसाधारण जीवनच भरलेले आहे। कबीर की वाणी का अनुकरण नहीं हो सकता, अनुकरण करने की सभी चेष्टाएं व्यर्थ सिद्ध हुई है। आणि इथे म्हणाले आहे की जे कबीरची वाणी आहे त्यांचं अनुकरण म्हणजे त्यांचा कोणीही त्यांचं अनुकरण नाही करू शकता आणि केला पण ते व्यर्थ आहे। जे
घेणार आहे ते पण व्यर्थही आहे, कारण त्यांच्यापेक्षी कोणीही असा नाही करणार आहे. बघा दुसरा, कबीरदास की वाणी वो लता है जो योग के क्षेत्र में भक्ति का बीज पडने से अंकुरित हुई थी. कवी जे आहे त्यांची वाणी असं होते की जो योगात जो क्षेत्र असते, क्षेत्र म्हणजे स्थान, जे स्थान असते त्यांचं भक्ती कशी होणार आहे आणि ज्या भक्तीचं बीज त्याने दिले आहे ते झटकन काय होते, अंकुरित होते, म्हणजे त्याच्यात वृक्ष निर्माण होत आहे. उन दिनों उत्तर के हट योगियों और दक्षिण के भक्तों में मौलिक अंतर था. त्यातून जे उत्तरातून आहे, ते जे उत्तरातून क्षेत्रात आहे हट योगी म्हणजे जे कोणाला पण ऐकत नाही होते त्यांना म्हणतात. आणि दक्षिण के आणि दक्षिणातून जे भक्त आहे त्यांचं मौलिक अंतर होतं, म्हणजे यातून आणि त्यातून हटयोगितन आणि मौलिक यांचं खूपच अंतर होते. काय अंतर होते, चला बघूया. एक टूट जाता था पर झुकता ना, दूसरा झुक जाता पर टूटता ना. एक असं होता जे तुटतं पण झुकत नाही होते आणि दुसरं असं होतं जे झुकतं पण तुटत नाही होते. म्हणजे असं तुम्ही बोलू शकता की आपण म्हणजे आपल्याला वाईट वाटलं पण आपण दाखवणार नाही की आपल्याला वाईट वाटणार, कारण की मी झुकत नाही. आणि दुसरा असा होता की झुकतं पण तुटत आहे असं नाही सांगत. असं एक के लिए समाज की ऊंच नीच की भावना मजाक और आक्रमण का विषय था, तो दूसरों के लिए मर्यादा और स्फूर्ति का. एक असा होता की ज्यांचा समाज जो आहे त्यांचं ऊंच नीच या सगळं काय होतं, मजाक होता, मस्करी होता, हा विषय होता. पण दुसऱ्याला यांचा काय होता, मर्यादा होता, स्फूर्ती होता, त्याला हे खूपच आवडत होता. संसार में भटकते हुए जीवों को देखकर करुणा के अश्रु से वो कतार नहीं हो आते थे, बल्कि और भी कठोर होकर उसे फटकार कर बताते थे. इथे दिलेले आहे जे संसार आहे त्यातून लोक भटकत आहे आणि त्याला जो करुणा म्हणजे त्यात ते द्वेष आहे, अश्रू आहे, हा पाहताना त्यांचं खूपच वाईट वाटतं आणि ते कठोर आहेत. पण हे सगळं बघून ते फटकार बताते, म्हणजे त्यातून त्यांना खूपच वाईट असा वाटत होता. वे सर्व जगत के पाप को अपने ऊपर ले लेने की वांछा से ही विचलित नहीं हो पड़ते थे, बल्कि और भी कठोर और भी शुष्क होकर सूरत और वीरत का उपदेश देते थे. यातून काय म्हणाले आहे की जेव्हा असं त्यांना वाटत होते की लोक इथे आले आहे आणि कठोर झाले आहे, त्यातून ते शुष्क बनवते, आपल्याला शुष्क बनवते, कारण की लोक जो आहे त्यांना खूपच आवड करतात आणि त्यांचं मत आवड करतात. और असं शुष्क होण्यावर ते काय म्हणतात, काही सुरत असतात आणि काही विरत असतात, असा उपदेश दिले जाते. संसार में भरम में वाले पर दया कैसी, मुक्ति के मार्ग में अक्सर होने वाले को आराम कहाँ, कर्म की रेखा पर मेघ न मार सका तो संत कैसा. इथे तो म्हणाले आहे की जेव्हा आपण जे कर्म करत आहे त्यातून आपल्याला मार्ग दिसत आहे, जेव्हा आपण कर्म नाही करणार त्यातून आपल्याला मार्ग नाही दिसणार, तर हा करणारा व्यक्ती संत कसा झाला असा त्यांनी बोलले आहे. आता बघा इथे एक कविता दिली आहे. ज्ञान का गेंद का सूत का दंड कर, खेळ चौगान मैदान माही, जगत का भरमान छोड़ दे बालक, आय जा भेस भगवंत पाही. इथे काय म्हणाले आहे की ज्ञान म्हणजे तुम्ही ज्ञान घ्यावा, असं नको करा की मी ज्ञान खेळून सगळं झालं आहे आणि मला काहीही हरकत नाही की काय करू. जसा की जो खूप मोकळा मैदान आहे त्यातून खूप लोक खेळतात आहे, पण विजेता कोणी होतात, कोणीही एकही होतात, पण त्या परिश्रम करण्याला आपण विसरतो का, नाही. तर इथे म्हणाले आहे की जे जगत आहे त्यांचं भरमाण लोक आहे, पण त्यातून एकच बाहेर काढत होता. तसेच तुम्ही पण आपला सगळं कार्य करा, जेव्हा मार्ग तुम्हाला भेटणार आहे तेव्हा भेटणारही. आता बघा, अखड़ता कबीरदास का सर्व प्रधान गुण नहीं है. जब वो अवधूत या योगी को संबोधन करते हैं उनकी अखड़ता पूरे चढ़ाव पर होती है. इथे म्हणाले आहे की जे अखड़ता म्हणजे त्यांचा अखडूपणा हे सर्व प्रधान गुण नाही आहे त्यांचा,
जे अवधूत आहे यांचा योगी संबंध आहे आणि यांचा अखडता ते चढाव पूर्ण होतं. म्हणजे जे कार्य ते करते त्याला पूर्ण करते. वे योग के विकट रूपों का अवतरण करते हैं. त्यातून जो योगी आहे त्यांचा विकट रूप घेतात आणि त्यांच्यातून अवतरण करून लागतात. गगन और पवन की पहली बुझाते रहते हैं. यात म्हणत आकाश आणि हवा यातून जी पहिली आहे ते ती शोधून काढत आहे. शून्य और सहज का रहस्य पूछते रहते. जे शून्य आहे त्यांचं सहज कसं असतं असं रहस्य ते विचारत आहे. द्वैत और अद्वैत के सत्य की चर्चा करते. जे द्वैत आहे म्हणजे जे खूप छान आहे आणि जे खूप वाईट आहे असं पण ते चर्चा करत आहे. अब तो रक्षो सो न्यारा जो तुम पावन गगन चढ़ाओ गुफा में बासा गगना पवना दोनों बिन से कह गया योग तुम्हारा. इथे म्हणाले आहे की जे अवच्छू म्हणजे अच्छे आणि वाईट हे सगळं लोक संसार जगत राहतात. जे खूप सारे काय करते पवन म्हणजे आकाशात गगन चुंबतो आणि खूप लोक असं वाटते की खाली बसून काहीही कार्य करत नाही. तर हे गगन आणि पवन हे वेगळा लोक आहे, परंतु लोकांना जग इथेहीच राहायचं आहे असा त्यांनी म्हणाले आहे. गगनामध्ये ज्योती झलके पाणी मध्ये तारा घटिया नीर विन सीने तारा निकरी गयो कही द्वारा. इथे म्हणाले आहे की गगन म्हणजे आकाशात जे आहे ज्योती झलकत आहे. काय अर्थ आहे? ज्योती झलकत आहे आणि पाणीतून आम्हाला काय दिसते? तारा दिसते. पाणीतून आम्हाला तारा दिसते. घटनीनी विनसंती तारा जे घाटीन आहे म्हणजे जे नदीच्या तीरावरती नीर म्हणजे पाणी जे आहे त्यातून पण आम्हाला काय दिसत आहे? तारा दिसत आहे. आणि लोक तिथे येऊन काय करत आहे? पाणी घेत आहे. म्हणजे निकरी गयो कही द्वारा. आणि यातून असं म्हणाले आहे की खूप लोक त्यातून येणार आणि पाणी घेऊन जाणार आहे. तर हे झालं आपला दोन कविताचा अर्थ. आता बघा, परंतु वे स्वभाव से पकड़ थे, अच्छा हो या बुरा, खरा हो या खोटा, जिससे एक बार चिपट गए उससे जिंदगी भर चिपटे रहो. इथे म्हणाले आहे की त्याचा स्वभाव खूपच फक्कड होते. त्यातून छान आहे या वाईट आहे, ते खोटं आहे, जसं पण आहे त्यातून एकदा ते चिटकून गेले तर जिंदगीभर म्हणजे जीवनात कधीही ते विसरणार नाही, त्यातून चिपट घेऊनही बसणार आहे. ये संदात उन्हें मान्य नहीं था. वे सत्य के जिज्ञासु थे और कोई मोह ममता उन्हें अपने मार्ग से विचलित नहीं कर सकती थी. आणि तो म्हणाले ते सत्याचं जिज्ञासू होते म्हणजे त्यांना सत्य हे वचन होते. त्यातून त्यांना मोह ममता जे हे सगळे आहे प्रेमल स्नेहन हे सगळे मार्ग काय होते त्यांचं विचलित म्हणजे त्यातून ते कधीही जाणार नाही होते. वे अपना घर चलाकर हाथ में मुराड़ा लेकर निकल पड़े थे और उसी को साथी बनाने को तैयार थे जो उनके हाथ तो अपना भी घर जलवा सके. इथून ते म्हणाले जे घराबाहेर जेव्हा ते घराबाहेर निघाले होते त्यातून तू आपल्या सोबत ते ज्वालामुखी म्हणजे मुराडा घेऊन निघाले होते आणि स्वतःचं घर जलवून निघाले होते आणि त्यांना असंच मित्र हवे होते जे आपल्या सोबत जाणार आहे आणि स्वतःचं घर जाळवून येत आहे. असं मित्रांना त्यांच्या सोबत जाण्याचा होता. त्याने काय केले होते? मुराडा सोबत म्हणजे जे अग्नी जसं लागतात आग जसं लागतात त्यातून ते आपल्या स्वतःचं घर जलून बाहेर आले होते. हम घर जरा अपना लिया मुराडा हात अब घर जातो तासू को जो चले हमारे साथ. इथे म्हणाले आहे की जेव्हा असे लोक कवीला हवे आहे जे लोक आपल्या सोबत जाणार आहेत ते स्वतःच आपला मुराडा घेऊन आपल्या हातात मुराडा घेऊन स्वतःचा जे घर आहे ते जलवून जात आहे असा मित्र त्यांना हवे आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशा कबीर जे आहे त्यांनी स्वतःचं घर जलून जगात हा शोध केली आहे आणि त्यांना पण असेच लोक पाहिजे आहे ते लोक जे लोकांना सत्य राहावं सत्य मार्गावर चालवणार आहे आणि त्यांना काहीही हरकत नाही की आमच्या घरी काय आहे काही नाही आहे असा कोणता पण विचार नको घ्या.
जेव्हा तुम्ही असा विचार घेणार तेव्हा तुम्ही काहीही करणार नाही, असं कबीरचं मत आहे. असा हजारी प्रसाद यांनी लिहिलेले आहे, की हा कबीरचा मत आहे. धन्यवाद.